सगळ्यांना जय फिरा. तर आज आपण बनवते आहे वांगा बटाटा शिमला मिरची टॅमॅटो कांदा याची भाजी. तर तुम्हाला मी रेसिपी दाखवते. तर ते सर्व आपण भाजी जे घेतली आहे त्याला आपण कापून घेतो. ते एक भांड्यात मी घेतलेलं पाणी, इथे घेतलेले चॉपिंग बोर्ड आणि चाकू. तर आता शिमला मिरची कापून त्याचे बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत, साफ करून घ्यायच्या आहेत. बिया घ्यायच्या नाही अजिबात. ह्याला आपण लांब लांब आणि जाड जाडच कापून घेतोय शिमला मिरची अशा प्रकारे, कारण की शिमला मिरची लगेच शिजली जाते. अशा प्रकारे कापून घ्यायची आहे. जाड जाडच ठेवायची आहे, जास्त पातळ करायची नाहीये. बघू शकता कसे मी कापलेत ते. त्यानंतर वांगे 2 घेतलेले आहेत, त्यांना पण आपण कट करून घेतोय. तर वांगे कापताना नीट बघून घ्या, वांग्यात किडी वगैरे असतात. त्या आपण एका भाकेचे 3 तुकडे केलेत, म्हणजे एका वांग्याचे 6 तुकडे झालेत. तर असे मी लांब लांब कापून घेतलेले आहेत. असेच आपल्याला दुसरा वांगा पण कट करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे वांगी मस्त अशी कोवळी आणि छोटी छोटीशी आहेत अशी, तर खायला पण चविष्ट लागतील. नंतर बटाटा चांगला स्वच्छ सोलून घेऊन साफ करून घ्यायचा त्याला अशा प्रकारे. तुम्हाला मी इथे 1 ते 2 माणसं खातील एवढी भाजी बनवते. तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही क्वांटिटी भाजीची वाढवू शकता, कारण की ही ओली भाजी जशी शिजते तशी ती कमी होत जाते, मावळते अशी. त्यामुळे तुम्ही त्यात भाजी वाढवू शकता. तर बटाटे पण आपण सेम साईजमध्येच कट करतोय अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही मस्त असे बारीक बारीक कापून घेतले, नाही जास्त पातळ नाही जास्त जाड, मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर कांदा टॅमॅटो पण आपण लांब लांबच कापून घ्यायचा आहे. कांदा एकदम पातळ कट करायचा आहे. बघू शकता मी किती पातळ कट करतीये अशा प्रकारेच, आणि लांबच ठेवायचा आहे मस्त. त्यानंतर टॅमॅटो पण लांबच कट करून घ्यायचा आहे. टॅमॅटोच्या सर्व बिया काढून घ्यायच्या, बिया खायच्या नाही. बिया खाल्ल्याने काय होतं ते कमेंट करून मला नक्की सांगा. काही सांगतात टॅमॅटोच्या बिया खायच्या नसतात, चांगल्या नसतात, काय होतं ते तुम्ही कमेंट करून मला सांगा. तिथे टॅमॅटो पण कट करून घेतलेला आहे लांबट, सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता भाजी आपण चांगली स्वच्छ धुवून घेणार आहोत 2 ते 3 पाण्याने. त्याचा सर्व टॅमॅटो कांदा कट करून झालेला आहे. भाजी स्वच्छ धुवून झाली की आपण आता फोडणीची तयारी करूया. तर मी शेगडीवर टोप ठेवलं, त्यात टाकते तेल. हा यूज तेल आहे म्हणून त्याला कलर डिफरंट वाटतोय. त्यानंतर तेल गरम झाल्यावर मी यात घातला कांदा. कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे, मस्त छान मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता कांद्याला असा गुलाबी कलर आलेला आहे लगेच. तेल चांगला गरम झालेला. त्यानंतर 2-3 टाकलेले मी कढीपत्ते यात मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर टाकले इथे राई जिरं टाकून घ्यायचं आहे. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ही ऑप्शनल आहे. त्याच्यावर तुम्हाला अद्रक लसूणची पेस्ट नसेल घालायची तर तुम्ही नुसती तिखटसाठी मिरची किंवा लसूण ठेचून घातलं तरी चालेल. त्यानंतर टॅमॅटो आता मिक्स करून घ्यायचं. टॅमॅटो लगेच शिजला जातो म्हणून आता आपण यात लगेच हळद घालून घेते, गरम मसाला आणि हळद. मसाला वगैरे मी टाकत नाहीये, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला तिखट हवं असेल तर. इथे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या भाज्या आपण कट केल्यात त्या सर्व टाकून घ्यायच्या. त्यानंतर चवीनुसार मीठ, परत मिक्स अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ
आणि सर्व जे कांदा वगैरे आहे ते सर्व भाजीला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण शेगडी एकदम बारीक करतोय आणि झाकण देऊन शिजायला ठेवायचं आहे. त्या झाकणावर पण पाणी घालायचं नाही आणि भाजीत पण पाणी घालायचं नाही. भाजी आपण ज्यात वांगे आणि शिमला मिरची टाकले त्याच्यात ती भाजी पाणी सोडेल त्यातच बटाटा पण शिजला जाईल आणि वाफेवरच ही भाजी शिजली जाईल. यात कोणताच थोडासा पण पाणी टाका, एक थेंब पण पाणी टाकायची गरज नाही. ही भाजी एकदम वाफेवर होऊन जाईल. वाफेने जो पाणी ताटावर साजला जातो तो त्यानेच ही भाजी शिजली जाईल. तर अशीच आपल्याला वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी ही भाजी आता ऑलमोस्ट झालेली आहे तयार. तर आता आपण बघून घेऊया बटाटा शिजलाय का. तर तुम्हाला मी दाखवते. तिथं आता बटाटा मस्त बटाटा इथे शिजलेला आहे हे बघा. तर आता यात मी घालते वाटण 1-2 चम्मच फक्त वाटण घालून घ्यायचे 1 ते 2 चम्मच. जास्त वाटणची पण गरज नाहीये. नाही वाटण घातला तरी पण चालेल. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. परत झाकण देऊन आपल्याला एक वाफ काढायची आहे मस्त मोठी. वाफ काढून घेऊया. ही भाजी खायला खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल आणि पटकन होते झटकेफट. हे बघा भाजी इथे खाण्यासाठी रेडी आहे. बघू शकता तुम्ही. भाजी बघताच तोंडाला पाणी येतो आणि 5 मिनिटात होऊन जाते ही भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा.